श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या घरातील देवघर कसे असावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे देवघराबाबतचे समज आणि गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल. आजकाल लोक घराचं इंटेरियर करताना आपल्या आवडीनिवडीला अधिक महत्त्व देतात आणि त्यानंतर कमी उपयोगात येईल अशा किचनच्या कोपऱ्यात देवघराला स्थान देतात. देव बोलत नाही, पण तुम्हाला त्याच्या परिणामांची नक्की जाणीव करून देतो. वास्तुशास्त्राच्या दशसूत्रीमध्ये प्रवेशद्वारानंतर देवघराला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. देवघराची सगळ्यात योग्य दिशा म्हणजे ईशान्य, पूर्व आणि उत्तरेच्या अगदी मधोमध येणारी दिशा. देवघर ईशान्येला ठेवल्यानंतर साहजिकच पूजा करतेवेळी आपलं तोंड ईशान्येलाच होईल. वास्तू विजिटला गेल्यानंतर बऱ्याच वेळा लोक देवघराच्या फेसिंग बद्दल विचारतात. ईश्वराने कोणत्याही दिशेला पाहिलं तरी त्याला त्याचा परिणाम होत नाही, पण आपण चांगल्या दिशेला तोंड करून पूजा केल्यानंतर त्याचा फायदा मात्र आपल्याला नक्की होतो. जर ईशान्येला देवघर करणे शक्य नसेल तर ते उत्तरेपासून पूर्वेपर्यंत स्थापन करावे. देवघराला कळस असू नये. कळस हा मंदिराला असतो. देवघर किचन किंवा बेडरूम मध्ये स्थापन करणे टाळावे. देवघर जमिनीपासून 1 ते 2 फूट उंचीवर असावे, पण काही लोकांना जागा कमी असल्यामुळे ते शक्य नसते. मग अशा वेळी देवघर भिंतीला लावले तरी चालते. जमल्यास खाली एखाद्या फळीचा आधार घ्यावा. एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरात नसाव्यात. जास्त मूर्त्या ठेवल्या तर चालत नाही असे काही नसते, पण आपल्याला रोज त्याची मनोभावे आणि शास्त्रशुद्ध पूजा करणे शक्य आहे का, याचाही विचार करावा. देवघरात खंडित अथवा भग्न मूर्ती अजिबात ठेवू नयेत. त्या विधीपूर्वक त्वरित पाण्यात विसर्जित कराव्यात. देवघरात गणपती, कुलदैवत, कुलदेवता, शिवलिंग, बाळकृष्ण, अन्नपूर्णा आणि आपले इष्टदैवत असावे. देवाच्या मूर्ती साफ करताना आपण केमिकलचा वापर करतो. त्याऐवजी हळद आणि लिंबूचं मिश्रण वापरावं. उजव्या सोंडेचा गणपती घरात असावा का? उजव्या सोंडीचा गणपती म्हणजे सिद्धीचा दाता, सिद्धिविनायक. याची स्थापना आपण करू शकतो, पण आपण सर्व संसारी माणसं, भौतिक सुखाचे आसक्त. म्हणून भौतिक सुख प्रदान करणारा रिद्धी गणेश म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती स्थापन करावा. रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ शुद्ध तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. धूप अथवा अगरबत्ती लावावी. याने वास्तूचे शुद्धीकरण होते. काही मंत्र, स्तोत्र यांचे पठण देवाजवळ करावे. या ध्वनी लहरींमुळे वास्तू प्रसन्न राहते. आपला कुलदेव आणि कुलदेवीची नियमितपणे पूजा करावी. वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या मूळस्थानी सहपरिवार जावे. देवघर योग्य जागी नसेल तर पितृदोष, अडचणी, कामकाजात बाधा, अनाकलनीय आजार, अशांतता, वादविवाद अशा अडचणी येऊ शकतात. म्हणून देवघराकडे दुर्लक्ष न करता त्याची स्थापना योग्य दिशेत करावी. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला न विसरता लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.